बारीकशी होडी असती ना तर तुम्हाला आतमध्ये पाण्यातला पण व्ह्यू दाखवला असता. त्यांना चला रे खेळायला असा दम भरून सांगणारा कोण मोठा नाही गावात. आता मी आलोय. अंकुश दादा जरा आपल्या मंडळीला व्ह्यू बघू दे. जरा वायच बाजून चाला एका बाजून. नमस्कार मंडळीनू, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली तर मंडळीनू, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज अंकुश दादा वरती म्हावलंगीत आमच्या वाडीत राहायला गेला होता काल. तर आता आम्ही येऊन बसलेल्या मधल्या वाडीत आणि आता आपण जाऊया अंकुशाच्या घरात, मामीलानी भेटूया आणि मग पुढे कामावर जाऊ. चला अंकुश दादा, आता आपण कुठच्या भावकीतनं जायचा. आता आपण कसा आपला कार्यक्रम चालू आहे की अंकुशाच्या वाडीतल्या वाटा, मग आता त्यांच्या भडवलकर आणि डिगणकर भावकीत आपण जातो आहे. चला. हां भात कापलीन ना, बघा किती मस्त अंकुशदाची वाडी. ही अली कुठची लावलेली आहेत रे? कारिंद नाही, पानं वेगळी वाटतात. होय कारिंदच आहेत, पण तसं असं बारीक बारीक केलेलं. आमच्याकडे तसं नाही करीत. आमच्याकडे एक मोठा चिवा लावतात, त्याच्यावर वेल सोडतात कारिंदेचा. एकच असतो म्हणून. हे भरपूर आहेत ना, पण ह्याच्यात सगळं बाकी मिक्स आहे वाटतं, ती काठी कणकानी सगळा. हे बघा, दाराशी नाचणी. हा हो, तुमच्या वाडीतल्या पाकळ्या आम्हाला सगळ्या माहिती आहे तू, आणि त्यांचा अनुभव पण माहिती आहे सगळं. हाय मधली वाडीतली घरा. हाय हां, त्या पाखराला सकाळी सकाळी काय झाला? राजा भाऊचं घर. इकडे पण बघा. हो रे हो, पाय सरला माझा. हो का, बघा मंडळींनो कशी आपल्या अंकुशदाची वाडी. होय, हो कखनेरी जाम वाटतात आपल्याकडे अंकू. मंडळींनो, ही डाव्या बाजूला ती दिसते ती सगळी नाचणी अंकुशाची आहे. येथून झाले, वरी काढली नाही, फक्त मध्ये राहिले ना. चला आपल्याला तिकडे जायचं आहे. हा बघा समोर अंकुशदाचं घर. हा गेला, उडाला. चला, ही पायवाट गेली खाली देवलाकडं. हा समोर हनुमान मंदिर, आपण परवा दर्शन घेतलेलं. आता पायवाट पण बघा कशी आहे, मस्त फणसाची पानं पडलेली, भारी भारी एकदम. येतं का नाही फिलिंग? हां चला. भात झाला आहे, आता पाऊस आता थांबल तेव्हा. होय, हा अंकुशाच्या दाराची चापा, हा फणस. हा आमच्या दादांचा कलम. आज स्पेशल दिवस आहे. अंकुशदांच्या दोन मोठ्या भावांचा वाढदिवस आहे. म्हणजे आपला अनिल दादा आणि सुनील दादा यांचा वाढदिवस आहे. जुळं आहेत ना दोघं. ही काजू कशी मस्त आहे. मे महिन्यात जो सगळी पोरं या काजूवर असतात खेळत दिवसभर. आणि हा आपल्या दादूचा घर. चला, आणि हा समोर परवा सांगायला विचारला माझ्या मावशीचं घर आहे, मोठ्या मावशीचा सख्खी. चला, 7:15 वाजलेत. 7:30ला आम्हाला सचिनदाच्या घराशी जायचं आहे. अंकुशदाचा कालू बालू आहे की बघूया घरात. हा कालू म्हणे, मामे
ए तुझा कालू म्हणे कुठे आहे? इथं झोपलाय. हा हा बघा बघा डोलं उघडून तयार आहे. ए गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय रे झोप झाली काय? तुला थंडी लागते. मंडळींनो तुम्हाला माहिती असेलच आपल्या घरात मांजरू असला तर आपण असा झोपल्यावर मांजरू आपल्या पाठीवर किंवा असा पायावर रात्री राहतो झोपून. तो एवढा भारी फिलिंग असतो ना, एक नंबर. अय चला आता अंकुचा निघेपर्यंत जरा खेळतो याच्याबरोबर. नाचणी वाऱ्याला लावलेली आहे, अजून काही सुकली नाही. आता पाऊस जाईल तेव्हाच. चला मंडळीनू अंकुजाच्या घरातनं निघालेला पटकनसा. 7:18 झालेत. आपल्याला 7:30ला गाडी सुटणार. हां बड्डे बॉय सुनील दादा झोपला होता. मग आपला मी मांजराशी जरा खेळला आणि आता निघालेला आहे. ते बघा फुफनीस. हा अंकुजाच्या परसवनातला फुफनीसचा झाड लागलाय. बराच बारीक बारीक आहेत अजून. आता तुम्हाला परत एकदा दाखवायला लागेल जवळनं. वांदर काय जो ठेवत नाही. वांदर नाही, वांदरांचं साम्राज्य आहे बा आता. आता अजून कुठची भावकी राहिली दाखवायला, म्हणजे पुढच्या व्हिडिओत आपण दाखवू परत. आता खरी मजा येणार आहे दसरा होऊन भाता बिता कापून झाल्यावर, पाऊस गेल्यावर सगळं तोंड भाता कापून रिकामी होतील आणि आम्ही खेळायला सुरुवात करू. पहिला आपण कसं करायचं, भाता कापायची वाट बघायचं. कापून झाली रे झाली का पटकन रानात जाऊन स्टंप काढून आणायचं आणि लगेच खेळायला सुरुवात. 8 दिवसात तिथं धुरला आहे ना. आता तसं नाही. आता भात कापून होतं, तोंड सुकतात आणि क्रिकेटची पहिली मैदानं पोरांची वाट बघतात. कारण आता पोरत नाही ना गावाला कोण. एकतर पोरा आहेत नाही गावाला. 2-4 जण लहान असतात, त्यांना चला रे खेळायला असा दम भरून सांगणारा कोण मोठा नाही गावात. आता मी आलोय. मग आता वाडी कशी गजबजलेली होती हां. पोरांनी. आता एक्केला आणि मी श्रेयसला घेईन, अंकुशला संगाती घेईन आणि चालू करूया परत. नाही कोण तर काय, आपल्याला संडेची एक सुट्टी असते, त्या दिवशी तरी खेळू क्रिकेट. त्यामुळे मैदान वाट बघत असतं. चला काही होऊ दे पण आपण खेळायचा, पहिले दिवस जगायचं. दोघं का असू, दोघं कशाला, हॅलो हॅलो. हा आपलं बघणारं पण कोण जवळचं असतं, येतील ना खेळाय आपल्याकडं. वाटल्यास तू फक्त मला बॉलिंग कर. मी बॉलर आहे, मी बॉलिंग करीनच. मी फक्त बॅटिंगच करेन. तू फक्त बॅटिंग करशील. लहानपणीचा गेम होता तो. ज्याला बॉलिंग आवडते बॉलिंग करायचं. अरे बापरे गवत काय, अरे ह्याच्यात भिजायला होतं रे. अंको आता आपण काय करायचं माहिती आहे काय, येणारं पुढचं 8-15 दिवस ह्याच वाटण यायचा. आणि म्हणजे का ह्या नाचणीच्या बांधावर सगळं अलसुंदणी आहेत ना शेंगा, त्या खायला मिळतील आपल्याला. पहिल्या तुरीच्या असायच्या, तुरीच्या. अरे शाळेत जाताना गरावडावरच्या वाटेला तिकडं तुरीच्या शेंगा अशा लाईनीला लावलेल्या असायच्या. अरे जाम खायचो आम्ही, खिसं भरून न्यायचो माहिती आहे काय. आणि नावाला का वांदरांवर टाकायचं. हां मग वांदरच खातात, पोरा काही खाणार आहेत, पोरा काही जातात बांध चढून एवढं असं म्हणायची मग मोठी माणसं. माहीत असतं ना हां मी नाव सांगितलं असतं. बरं चला दादाकडे जायचं आता. सूर्या, गुड मॉर्निंग सूर्या. बघा मंडळीनू आजचा हा सूर्योदय. वाजून गेलेत 7:30. अरे वा भारी भारी भारी. बरं झाला कॅमेरा चालू ठेवला. बघा आता ऊन होता, आता लगेच लपला ढगांच्या आडनी. काय मस्त नजारा दाखवला ना आपल्याला. वा. आणि तिकडं अंकुश दादा चालतायत, दादा तयार होत आहेत आणि आता आपण निघणार. धूम. आणि इकडं नवरदेव नटून आलेत आपले कॉलेज कुमार विशाल पवार. काय शिकतोय तू? हॉटेल मॅनेजमेंट.
रिगल कॉलेजला आहे शृंगारतळीला. काय नवीन नवीन जाऊन पदार्थ बनवतो. भारी वाटतं हा ते ढग, एक नंबर वाटतात. परत एकदा बघूया. हा आवडता आपल्याला गावाला. असा नजर वर केली का असा चारी बाजून मोकला आकाश आहे ना. वर करायची पण गरज नाही नजर. इथं मुंबईत लांबपर्यंत बिल्डिंगच बिल्डिंग निसते. चला दादानू गाडी आली आपली, बसूया गपची आपण गाडीत. हा छत्री घे. नाही तिथे आपली व्हरायटी तिकडे तिकडे जात नाही आपण. हा मंडळीनू, आता आपण वाघांबे गावातल्या निमरेवाडी थाव. ही शाळा आणि हा इथे आहे यांचा भराडा. वा, वडाचा झाड कातल एक नंबर आहे. मी तर निमरेवाडीत एका घरावर कामाला होता तेव्हा मी इकडे लय वेळेला आलाय, त्यामुळे मला इथलं ठिकाण आवडतं जाम. नाचणी असून झाली. आली 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 गेली गेली गेली. मंडळीनू, कसा मस्त भात आणि रस्ता आणि समोर एसटी येते बघा. मस्त. वा, चला चला ड्र. चला मंडळीनू, कंपनीच्या गेटवर पोचलेला. आता भेटू संध्याकाळी. मंडळीनू, सुटलेला आहे कामावरनं आता आम्ही. तर आम्ही आज हायवेला नाही गेलेला. बघा या बाजूला कंपनी, आम्ही जरा बाजूला. मोडकागर धरणचा एक व्ह्यू चांगला आहे तर तुम्हाला दाखवतो. हां, आमच्या गाडीवाल्या दादाला टाईम आहे तोपर्यंत. आता आम्ही कुठं आहोत तुम्हाला सांगता. ही कंपनी इकडं समोर उजव्या बाजूला जात आहोत आम्ही रोडला. आपण आम्ही इथनं कंपनीत बाहेर आल्यावर या बाजूला आलेला आहे. हा शांताई रिसॉर्टचा बोर्ड आहे. हां, शांताई रिसॉर्टचा रस्ता तिकडं गेला. हा, आणि आम्ही इकडं समोर जातो आहे. समोर व्ह्यू बघा. अंकुश दादा, जरा आपल्या मंडळीला व्ह्यू बघू दे. जरा वाईस बाजून चाला एका बाजून. हां, समोर मोडकागर धरण जो आहे तो आम्ही तुम्हाला ब्रिजवरनं दाखवलेला. आज समोरनं बघा रस्ता आतमध्ये जातो. आता बघूया कुठपर्यंत आपल्याला जाता येतं. जवळ जायचं नाही आपल्याला पाण्याच्या, पण लांबनं जेवढा बघता येईल तेवढा बघूया, आहे की नाही. आणि काय आहे ते पण कळेल. म्हणजे तसं तिथं काय काय बोटिंग आहे का कसली सोय आहे ती कळेल ना आपल्याला. हां, मस्त वाटतंय. रस्ता सीधा आतमध्ये गेलाय का काय ना. इकडे काहीतरी हाय, जुनी इमारत आहे कसली तरी. घराबिर आहेत वाटतं. भारी आहे हो. बघा, आपल्या जवळपासच एवढ्या चांगली ठिकाणं बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात आणि आपण उगाच गुगलवर दुनिया फिरत बसतो, आहे का नाही. चला, आपण येऊन पोचलेला आहे पाण्याजवळ. बाहेरच थांबा मंडळीनो. मोडकागर धरणाचा पाणी मी तुम्हाला बोलला होता तसा परवा. मी गुगल मॅपवर बघितला. हा लय मोठा असा धरण आहे, बराच लांबपर्यंत पसरलेला आहे. खाडी नदी अशी मोठी काय सेपरेट नाही आहे, नदीच आहे. आणि मग धरण बांधून त्याला असा तुंबळ हे केली नाही. म्हणजे खाडी नाही नाही, धरण. खाडी ना, खाडी मोठी अशी खाडी नाही आहे. भरपूर नद्या मिळून समुद्राला खाडी होऊन मिळते तसा नाही. तलाव टाईप आहे, पण लांब बराच आहे. म्हणजे तुम्ही गुगल मॅपवर बघू शकता. मोडकागर धरण गुहागरमधला टाकलात ना, तुम्हाला लगेच कळलं किती मोठा आहे तो. वा, भारी वाटतोय. संध्याकाळचा वार, गार गार वारा लागतोय आणि मस्त वाटतंय हो खरंच. इथं काय चार चौकोन काय झाडबीड लावली नाही वाटतं. असो, समोरनं सूर्य मावळत्या सूर्याची किरणं पडतायत चेहऱ्यावर. सीन दाखव ना. असा चमकतोय. तुम्हाला सीन दाखवू.
थांबा. सीन म्हणजे तसं काय अजून मावळायला गेलाय आणि असा गुलाबी पसरलेला आली असं काय नाही आहे. सूर्य दिसतोय अजून, कारण माझ्या डोळ्यावरनं तुम्हाला वाटत असेल ना, डोळे दिपावत आहेत. नाही अजून काय एवढा सीन तयार नाही, अजून थोड्या वेळानं. चला, बारीकशी होडी असती ना तर तुम्हाला आतमध्ये पाण्यातला पण व्ह्यू दाखवला असता. आणि होडी नाही तर नाही चालला, पोहता पण येत नाही ना. असो, चला जाऊया आपण मागं, रस्त्यावर जाऊन उभं राहूया. हां, माड बघा, माड बघा. कंपनीच्या गेटच्या बाहेरच एवढा भारी पॉईंट आहे, आपल्याला लांब जायची गरजच नाही. आपण तिकडे पण जाणार आहोत. हां, होय. आम्ही एक दिवस बहुतेक उद्याच शांताई रिसॉर्टला जाणार आहोत. तर दादा बोलले ते एक दिवस या आमच्याकडं भेटो. म्हटलं येताव आम्ही पण. ओकेमध्ये त्या दादानी नाव सांगितलं नाही, विलास मोहिते दादांचं नाव आहे, पण नंबर घ्यायला विचारलेला आहे. आज भेटलं तर घेऊया. मला वाटतं आज आम्ही विचारलेलं, तो गाव संगमेश्वरमध्ये येतो. हां हां, होय होय. तर एका दादानी, आता दादा आहेत का ताई आहे मला माहिती नाही, पण आहेत कोणतरी, त्यांनी कमेंट केले की दादा काय नाव, नायशी ना, हां, नाही नायशी गाव पण दाखवा. तर मला आधी असा वाटला की कदाचित त्यांचा शब्द चुकला आहे का, तर गुहागर तालुक्यातलं असलं तर निवोशी बोलायचं काय. आपल्या गुहागर तालुक्यात निवोशी गाव आहे पालशेतच्या बाजूला. तरी पण म्हटलं उगाच कशाला चुकीचं बोला, तर मी म्हणला नायशी नावाचं गाव काय मला माहिती नाही आहे, तुम्ही ॲड्रेस दिलात तर आपण एक दिवस नक्की येऊ सुट्टीच्या दिवशी. तर नंतर मग चौकशी केलेली तर माहिती पडला का तो संगमेश्वर तालुक्यात नायशी गाव आहे. तर संगमेश्वर आपला तसा बऱ्यापैकी लांब आहे, म्हणजे असा सुट्टीच्या दिवशी सेपरेट जायला लागेल तिकडे. तर कधी जमला काय काम निघालं तर आम्ही नक्की जाऊ. तिकडे मित्रमंडळी पण आहेत आमचे. हां, अंकुशदाची ओळख भरपूर तिकडे आहेत, युट्यूबर्स वगैरे त्याच्या ओळखीचे आहेत. तर काहीतरी निमित्त काढून आम्ही नक्की जाऊ, नक्की भेट देऊ हां गावाला आम्ही. तर त्या संगमेश्वरमध्ये काही काम निघालं तर त्या तुमच्या नायशी गावापर्यंत आपण नक्की जाऊ आणि तिथलं काय चांगल्या गोष्टी असतील तर नक्की दाखवू. तर आता सध्या आम्ही आमची कंपनी दाखवतो आणि आता मग रस्त्यावर जाऊया. मंडळीनं रस्त्यावर उभा आहो, दादाची वाट बघताव आहे आणि सध्या आम्ही या ढगांची मजा घेताव आहे. कसं चालतं आहे, हळू 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 बघताव आहे त्यांना बघा. चला मंडळीनो, घरी निघालेला दादा आलो पण त्याला पटकन शूट नाही करता आला. बघा ढग बघा, मस्तपैकी ढगांची मजा गिरगीत जायचा घरात. तर पुढे जाय बोऱ्या फाट्यापर्यंत कालूक होतो, तर तोपर्यंत तरी मगाशी वेगळं होतं, आता लय आलंय. इकडे बघू बाहेर. एसटी आली गया. अज्जू भाई का फर्निचर काय समजलीव आपण. तो पोचलेला आहे आता शृंगारतळी बाजारपेठेत.